झाली सगळी तयारी झाली आहे नशिबाने. त्या सगळ्या तयारी होण्याचं क्रेडिट खरं माझ्या आई वडिलांनाच जातं. ते नाही का सहलीला जायचा तसं आमचं आहे, लग्नाला जायचा. आता एकीकडे आनंद आणि एकीकडे ही माझी नणंद त्रास देते मला. जेव्हा ती आम्हाला त्रास द्यायचे सीन्स करते तेव्हा तिलाही आता असं होतं की हे जरा अति नाही होते का. हिच्याबरोबर तर कमाल म्हणजे धमालच येते हिच्याबरोबर सीन करताना. व्हिडिओ कॉल्स खूप होते, अजिबात miss नाही करणार. अरे तुम्ही इथे मिस करत बसा तर तिकडे येणार कधी काहीतरी. पण आम्ही एकच दिवस येणार आहोत. हर्षदला नीट वागवा. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर आले आणि महिला मंडळ माझ्यासोबत आहे. कशा आहात? खरं तर मृणाल तू येत होतीस आणि त्यासाठी ताई तुझ्यासाठी एक स्वागताची तयारी करत होत्या आणि तेव्हा मी आली. मी अशी उभी होते दारात तिथे आणि असं वेलकम वगैरे असं केलं. तर हा साधारण सेम आहे. तर ही होती म्हटलं ओ सॉरी. पण या मेकअप रूम मध्ये अशीच मजा मस्ती सुरू असते सगळ्यांची. हो मला हो म्हणजे आम्ही चौघी जणी बऱ्यापैकी गप्पा गोष्टीमध्ये बिझी असतो. सीन नाही तर मग इथे हसण्याचे आवाज खूपदा येतात बाहेरून, थांबा रे बोलू नका असंही करायला होतं बरेच. हो, पण मला सांगा आता या मेकअप रूम मध्ये ज्ञानदाच्या लग्नाची किती तयारी सुरू आहे? हे तर आता सॉलिड तयारी चालू आहे. म्हणजे आमच्या तिची तर वेगळी आहेच, पण आमची पण वेगळी तयारी चालू आहे. आता या क्षणी सुद्धा आम्ही म्हणजे काहीतरी आपलं आता आमचं असं चाललं होतं की बाबा मग काय कसं प्लॅनिंग करूयात, केळवण करायचंय, हो. त्याच्यानंतर आणि एक अजून मला सांगायला आवडेल, आता मी जस्ट याच्यावर चर्चा अशी करत होतो. म्हणजे विषय आता सगळे लग्न आणि असे निघतात आणि आमच्याकडे आता एक घर जावई आले, जर प्रोमो सगळ्यांनी बघितला असेलच. त्यामुळे मग कसं खरं तर काय हरकत आहे घर जावई वगैरे असं आम्ही बोलत होतो की आता मुलीच्या बाजूचे असलो की घर जावई चालतो ना आपल्याला. नंतर किती लग्नाची तयारी सुरू आहे आणि किती म्हणजे सगळं कसं मॅनेज करते, इथे शूटिंग तिथे लग्नाची तयारी. मला तर वाटतं ही इव्हेंट मॅनेजमेंट वालीच एक मुलगी आहे. अगं झाली सगळी तयारी झाली आहे नशिबाने आणि त्या सगळ्या तयारी होण्याचं क्रेडिट खरं माझ्या आई वडिलांनाच जातं. काही गोष्टी ऑनलाईन शॉपिंग करून, काही गोष्टी बाहेर पडून, स्वतः जाऊन खरेदी करून ते मोकळे झाले. ते माझ्यापर्यंत काही येऊ दिलं नाही आहे त्यांनी फार. त्यामुळे झाली सगळी तयारी. आणि तुमची किती झाली लग्नाची तयारी की लग्नाला जायचंय तर आता आपण असं तयार होऊन जाणार आहोत, असे काही प्लॅनिंग झाले? ते नाही का सहलीला जायचा तसं आमचं आहे, लग्नाला जायचा. आणि मग आमचं चालू आहे. आम्ही काय आता ती आम्ही खूप अशी गुप्त ठेवली काही तयारी. डायरेक्ट लग्नातच आम्ही ती ओपन करणार पण जर तुला विचारलं या टीम कडनं तुला गिफ्ट काय हवंय तर काय, काही नाही असं उत्तर न देता काय हवंय असं उत्तर हवं. सॉरी मी इंटरप्ट केलं, पण तिला एक गिफ्ट हवंय. आमचे हे आले शेड्यूलर, सुट्टी. सुट्टी हवी आहे आणि सगळ्यांची हवी आहे. म्हणजे हे सगळे येऊ शकतील नाही, जोक सपाट, पण झालं ग तेही ठरलं. यांनीच सगळ्यांनी मला मग तुला काय देऊ, एअर फ्रायर, OTG, मायक्रोवेव्ह, तुला काय पाहिजे, असं रोज काही ना काही चर्चा आमच्या सुरू असतात. त्यातलंच एक काहीतरी आम्ही फायनल करू. पण आता या लग्नात म्हणजे या घरी आता बघतोय की या घरातही सगळं सुखी सुखी चालू आहे आणि सगळं आनंदितही वातावरण आहे. मुलींच्या इथे आता दिसतंय की दोन्ही मुलींना मूलबाळ होणार आहे. मला या घरात ताईला विचारायचं आहे, कसं वाटतंय खरं तर हे घर सांभाळताना आता? प्रोमो बघितलास? येस. आता एकीकडे आनंद आणि एकीकडे ही माझी नणंद त्रास देते मला. त्यामुळे ड्रामा आहेच आहे. घर जावई आलं आमच्याकडे.
त्यामुळे एकीकडे आनंद आणि एकीकडे टेन्शन असं आहेच आहे. पण डेली सोपमध्ये थोडं टेन्शन असलं तरच मज्जा येते असं माझं मत आहे. त्यामुळे छान मस्त चाललेत आमचे सीन्स. आता काळजी घेणं सुनांची आणि त्यांची पण मज्जा मज्जा चालू आहे. आता तर रोमॅन्टिक सीन चालू होता, त्यांच्यामध्ये घुसून पण मी चोंबडेगिरी केली आहे. त्यामुळे मानिनी आपली सगळीकडे उड्या मारत असते. येस, पण काव्य आता जो सीन सुरू आहेत आणि आता मी बघतोय की तू बेबी म्हणजे आता जन्म देण्यासाठी मुलाला तयार झाली आणि एकीकडे तू म्हणते की मी अभ्यासही करणार आहे आणि सगळ्या गोष्टी मला ज्या हव्या त्याही करणार आहे. हे जेव्हा प्रोमो घरातले नवरा बघतोय तेव्हा त्याचे काय रिॲक्शन्स येत आहेत? ॲक्च्युली त्याची रिॲक्शन अशी मला मिळाली नाही आहे अजून. आता बरं झालं तुम्हाला विचारलंस, ते आता मी आवर्जून विचारेन. नाही पण हे आम्हाला सगळ्यांनाच रिलेट होऊ शकतं. आम्ही सगळ्याच अशा कुटुंबातनं आलो आहे की आमच्या प्रत्येक फॅमिली मेंबर आम्हाला घर आणि करिअर सांभाळायचं कसं ह्याच्यासाठी मदत करतो किंवा आम्हाला घराकडे बघायलाही लागत नाही इतका सपोर्ट आमच्या प्रत्येक कुटुंबाकडनं आम्हाला मिळतो. आणि आत्ता माझा एक क्रॅश कोर्स तर मृणालकडे बघून होतोच आहे की हाऊ टू बॅलन्स एव्हरीथिंग. आणि तीही हे कबूल करेल की नीरजचे आणि तिचे जे काही फोन दिवसभरातले असतात आणि ज्या पद्धतीने तो तिकडे काही गोष्टी सांभाळतो, ही फोनवरती तिला समजून सांगते नको ग त्याला त्रास देऊस. हा, कधी कधी आता तिच्या मूडवर असतं. आणि आता नुर्वीलाही सगळं इतकं कळायला लागलंय, म्हणजे ती आता आमच्या समोरच लहानाची मोठी होतीये. त्यामुळे आधी ती रडायची मृणाल घरी नाहीये आणि कसं तू शूटला झालीस, आणि आता अचानक मृणालचं पॅकअप लवकर होऊन जेव्हा मृणाल घरी जाते तेव्हा तू कशी आलीस आज एवढ्या लवकर? अचानक कशी आली, तुला शूटिंग नाही करायचं? असं सगळं असेही प्रश्न तिला पडतात. त्यामुळे एक उदाहरण स्वतः समोर आहे माझ्या. आणि पण आम्ही सगळ्याच इनफॅक्ट संयोगिताताई सुद्धा अशाच एका फॅमिलीतून आली आहे, रुजुताताई सुद्धा अशाच एका फॅमिलीतून आली आहे आणि मी सुद्धा. त्याच्यामुळे सगळ्या ह्या मताला काय म्हणू अग्री करतील किंवा सहमत आहेत की कुठलीही स्त्री मूल आणि तिचं करिअर, तिचं घर व्यवस्थित सांभाळू शकते. त्यामुळे आम्हाला ते करायलाही मजाच येईल. Yes. पण काहीतरी सांगणार होती तर. मी हे सांगणार होते की मध्ये आमचं बोलणं झालं सगळ्यांचं आणि मग आम्ही तिनेच सुचवलं होतं की आम्ही 4 टप्पे जगतो आत्ता ह्या मेकअप रूम मधल्या ज्या आम्ही आहोत. की ती लग्नाला उभी आहे, माझं लग्नच आता जर असं थोडी पुढे मी आली आहे, मला एक मूल झालंय, हिची मुलगी आता तारुण्यात आहे आणि ही आता आजीच्या भूमिकेत आहे. सो असे 4 टप्पे आमचे, याच्यावर आम्ही मध्ये चर्चा केली होती, ते मी मध्ये सांगणार. ओके. पण आता रम्याला बघतो आम्ही लग्न करून आले आणि या घरात सगळं चालू असताना मुलीची साथ देऊन आता या घरात काय कटकारस्थान रचण्याचा विचार सुरू आहे सध्या. हा विचार तर आहेच, कारण जोपर्यंत या घराला मी छळत नाही घरच्या लोकांना तेव्हा मजा येणार नाही. कारण नाही तर मग ते फारच गोड 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 होत राहील. त्यामुळे ते स्पाइस हवाच, तडका हवाच, त्याच्याशिवाय चव येत नाही. त्यामुळे ती जरी लग्न करून आली असेल तरी काहीतरी आमच्यात आता दोघींच्या मध्ये अजून एक ॲड झालाय, प्लस झालाय मेंबर. त्यामुळे 2 से 3 भले असं म्हणूयात आपण, त्या तिघांच्यामुळे अजून काहीतरी मजा येईल. सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड. त्यामुळे बघूया काय होतंय, काय काय प्लॅन करतोय आम्ही ते. पण या आत्ताला कोणता सीन करताना सगळ्यात जास्त मजा आली होती? एक कटकारस्थान रचताना आणि एक असं असताना शूट करताना, हा सीन करताना खूप मजा आली, असा कोणता होता? हो. मला म्हणजे वसू हे जरी खलनायिका पात्र असलं किंवा ग्रे किंवा आपण काय म्हणू आता वॅम्प कॅरेक्टर असलं तरी सुद्धा तिचे कॉमेडी सीन्स बघायला फार मजा येते. आणि आय थिंक तसं काहीतरी तिला करायला मिळालं ना की ती खुश असते. हा, आणि ती मी बरेचदा म्हणजे पॅकअप नंतर आता ठाण्याला कुठे लांब जातेस, तू इथेच राहा म्हणून मी संयोगिताताईच्या घरी बरेचदा राहिली आहे. सो ती जे करते काम सीन्स, ते जर तिच्या मनासारखे झाले नाहीत ना तर ती घरी जाऊन सुद्धा रात्री त्या विचारांमध्ये असते की अरे मी काहीतरी ह्याच्यात मी असं करू शकले असते, तसं करू शकले असते. सो जेव्हा ती आम्हाला त्रास द्यायचे सीन्स करते तेव्हा तिलाही आता असं होतं की हे
जरा अति नाही होते का असं. आणि जेव्हा तिला ते आउट अँड आउट मजा करायची असते ना सीन्समध्ये, एक काहीतरी कॉमेडी असते. आता माझे आणि म्हणजे काव्य आणि वसूचे सीन्स बरेचदा जरा फनी झाले, बघायला ते. येस. किंवा नंदिनी ताईचे आणि वसू रम्याचे सीन्स सुद्धा काही सीन्स असे फनी कॉमेडी झाले, ते करायला तिला मजा येते. असं आम्ही ह्याचे साक्षीदार आहोत. Yes, yes, yes. अगदी अगदी. मी मला विचारशील ना तर मला 2 सीन करताना खूप मजा आली होती. एक नंदिनी बरोबरचा सीन जिथे मी सगळं रिव्हील करते की मी तिला कसं किडनॅप केलं आणि मी कसं प्लॅन केलं, ते दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे मला तो फार आवडला होता. आणि दुसरा म्हणजे हिच्याबरोबर तर कमाल, म्हणजे धमालच येते हिच्याबरोबर सीन करताना. आता रिसेंट म्हणजे आम्ही भांग पिऊन जो काय दोघींनी गोंधळ घातला होता, त्यामुळे तो करताना खूप मजा आली होती. त्यामुळे पण धमाल येते म्हणजे. आणि असं कोणी नाही आहे ह्या टीममध्ये की अरे देवा त्याच्याबरोबर सीन करायचं का, असं अजिबात होत नाही. त्यामुळे प्रत्येकाबरोबर सीन करताना मजा येते, कारण प्रत्येकाकडनं काहीतरी शिकता येतं नवीन. त्यामुळे आणि ही म्हणते तशी खरंच मी खूप रेस्टलेस असते जर सीन चांगला झाला नाही तर. ते आहे, आता ते आहे माझ्यामध्ये. कांट हेल्प इट. पण नाही ना, आता सुट्टीवर जाणार, लग्नाच्या सुट्टीवर जाणार, किती मिस करणार आता असं. व्हिडिओ कॉल्स खूप होते, अजिबात miss नाही करणार. अरे तुम्ही इथे मिस करत बसा तर तिकडे येणार कधी काहीतरी. पण आम्ही एकच दिवस येणार आहोत, फार फार तो 2 दिवस. तू खूप दिवस नाहीयेस, त्यामुळे खूप व्हिडिओ कॉल होतील आमचे. येस. पण एक सल्ला तिला द्यायचा असतील तर काय देणार आहे? आय वुड लाईक टू नो. Oh my God. हर्षदला नीट वागावा. काय सल्ला देणार आहे? मम्मा म्हणते मी. हेच मी हर्षदला पण सांगेन की ज्ञानादाला नीट वागावा असं. ती खरं सांगायचं तर मी मगाशी म्हणाले ना, इव्हेंट मॅनेजमेंट ते तिच्या अंगात आहे. त्यामुळे घर, संसार, मूल, बाळ, शूटिंग, कोलॅब्स, यूट्यूब हे सगळं ती सहज मॅनेज करेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. जे मी तिला 1-1.5 वर्ष बघतेय, मी तिला काही सांगायची गरजच नाही आहे. इव्हेंट मॅनेजर सगळेच जण तिच्या लग्नाची वाट पाहतात आणि आम्हाला असं वाटतं की आता काहीच दिवसात आम्हाला पाहायला मिळणार आहे. सो थँक्यू सो मच. आणि आता जसं इथे सगळ्यांना एकत्र बघितलं, तसं तिच्या लग्नात दंगा घालताना सगळ्यांना बघायला खूप मजा येणार आहे. नक्की नक्की. थँक्यू. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.